रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। नमस्कार, NSG न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बातमी जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा गावातून बागवाडी मतेमाळा येथून वरदविनायक मंदिराच्या शेजारी भक्तभवन लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न। जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा बागवाडी मतेमाळा येथे अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर वरदविनायक गणेश मंदिराचा नूतन वास्तू लोकार्पण सोहळा मंगळवार 6 जानेवारी 2026 रोजी अत्यंत थाटामाटात संपन्न झाला। धार्मिक भक्ती आणि राजकीय समीकरणे यांचा संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला। श्रद्धा आणि स्मृतींचा जागर हा सोहळा स्वर्गीय मातोश्री जिजाबाई आणि स्वर्गीय पिताश्री पाटील बुवा राणूजी गाडगे यांच्या पुण्यस्मरणार्थ स्वर्गीय आबाजी गणपत गाडगे यांच्या कुटुंबाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। श्रीमती हौसाबाई आबाजी गाडगे व ग्रामपंचायत सदस्य गणेश आबाजी गाडगे, सुरेश आबाजी गाडगे, शांताराम आबाजी गाडगे आणि गाडगे परिवाराच्या आणि युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण अश्विनी महाराज टावरे, हबप भागाजी महाराज गाडगे, इतर सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय नेत्यांचा व समस्त ग्रामस्थ निमगाव सावा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भक्तभवनाचा लोकार्पण सोहळा संपन्न करण्यात आले। राजकीय शक्ती प्रदर्शनाने वेधले लक्ष आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने या धार्मिक कार्यक्रमाला राजकीय पुढारी उपस्थित होते। निमगाव सावा आणि परिसरातील इच्छुक उमेदवारांसह सर्व पक्षीय नेत्यांनी येथे तोबा गर्दी केली होती। विशेष म्हणजे राजकीय मतभेद विसरून विकासाच्या मुद्द्यांवर सर्व पक्षीय नेते एकाच व्यासपीठावर आल्याने हा विषय संपूर्ण परिसरात चर्चेचा ठरला। त्यामध्ये प्रमुख उपस्थिती मान्यवर पांडुरंग पवार साहेब, माऊली शेठ खंडांगळे, भास्कर शेठ गाडगे, उद्योजक राजशेठ गाडगे चाकण, जिल्हा परिषद व पंचायत समिती इच्छुक उमेदवार कल्पनाताई वैभव शेठ काळे, कविताताई संदीपान पवार, जयश्री ज्ञानेश्वर खंडांगळे, संभाजी शेठ चव्हाण, सुनील भाऊ जाधव, निमगाव सावा गावचे सरपंच किशोर घोडे, श्री हरिशेठ भालेराव, खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष सोपान शेठ गाडगे, ग्रामपंचायत सदस्य बाबाजी कांतीलाल गाडगे, उद्योजक शिवाजी गणभाऊ गाडगे, पत्रकार पंढरीनाथ मते, चेअरमन स्वामी समर्थ पतसंस्था विजय शेठ गाडगे उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करताना विजय शेठ गाडगे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले। मात्र आभार मानताना त्यांनी उपस्थित नेत्यांचा उल्लेख भावी जिल्हा परिषद सदस्य आणि भावी पंचायत समिती सदस्य असा केल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचवल्या। त्यांच्या या वक्तव्याने आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीचे संकेत दिल्याची चर्चा स्थानिक पातळीवरून सुरू झाली आहे। लोकसहभागातून सोहळ्याची शोभा यावेळी मुंबई, पुणे येथील भाविकांसह स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। वरदविनायक मित्रमंडळ बागवाडी व मतेमाळा यांच्या वतीने सर्व पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉक्टर रामदास गाडगे यांनी केले। एकीकडे भक्तिभावाने ओतप्रोत भरलेले धार्मिक वातावरण आणि दुसरीकडे सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमुळे आलेली राजकीय धार, यामुळे हा सोहळा जुन्नर तालुक्याच्या राजकारणाची आगामी दिशा ठरवणारा ठरेल असे बोलले जात आहे। या संपूर्ण बातमीचा आढावा ॲडव्होकेट संतोष गाडगे सर, पत्रकार निलेश गाडगे, पत्रकार सुनील गहिने यांनी घेतला।